प्रणाम आत्मवंदन युनिक रेकी पदमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजचा विषय आहे सूर्य देवतांना अर्घ दिल्याने होणारे लाभ आणि सूर्यदेवतांना आपण अर्घ ज्या पात्रात देतो त्याचा महिमा जाणून घेणार आहोत. पहा, भविष्य पुराणाच्या बाह्य पर्वात येते की जो मनुष्य भगवान सूर्याला पुष्पाने म्हणजे फूल, लाल रंगाचे फूल युक्त अर्घ प्रदान करतो तो सर्व लोकांमध्ये पूजित होतो आणि स्वर्गलोकात आनंदित होतो. जे व्यक्ती बांबू म्हणजेच वेळूच्या पात्राने अर्घ दिल्याने जे फळ मिळते त्याच्या 100 पट फळ मातीच्या पात्राने अर्घ दिल्याने मिळते. तसेच ताम्र अर्थात तांब्याच्या पात्राने जे आपण अर्घ देतो आणि पळस किंवा कमळाच्या पानाने जल अर्घ दिल्यावर ताम्र पात्राचे फळ प्रदान होते. रजत पात्राने म्हणजेच चांदीच्या पात्राने अर्घ दिल्यावर लाख पट फळ प्राप्त होते. सुवर्ण पात्राने दिलेले अर्घ कोटीपत फळ देणारे आहे. चांदीच्या कलशाला आतून सोन्याचे पाणी लावून पॉलिश करून सुवर्ण पात्राचा लाभ मिळवू शकतो. सूर्यनारायण बुद्धिशक्तीचे स्वामी आहेत म्हणून सूर्योदयापूर्वी सूर्यमंत्रांच्या उच्चारणासह त्यांना अर्घ दिल्याने बुद्धी कुशाग्र होते आणि परावर्तित सूर्यकिरणांमुळे सूर्यनारायणाची कृपा प्राप्त होते. या सर्वांचा लाभ आपल्याला असा मिळतो की या क्रियेने आपल्याला आपोआप सूर्यकिरणातून जल चिकित्सेचा लाभ मिळतो. याचाच अर्थ आपण जेव्हा सूर्यदेवांना अर्घ देतो त्या पाण्यामध्ये सूर्यकिरण जे परावर्तित होतात ती आपल्या शरीरावर येतात. त्यामुळेच आपल्या बौद्धिक शक्तीत चमत्कारिक लाभ होतो. ओज आणि तेज वाढते. सर्व प्रकारे मनुष्यांसाठी कल्याणकारी असा हा सुंदर उपाय आपल्या ऋषी मुनींनी शोधलेला आहे. याला वैज्ञानिक उपचार म्हणून देखील सिद्ध झाला आहे. हा उपाय भविष्य पुराणाच्या बाह्य पर्वातील आहे. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. सगळ्यांनी नक्की करून पहा. जय सद्गुरू.